नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। उद्या आंबोळी बनवायची आहे, त्याकरिता आजच आहे ना तांदूळ भिजायला टाकावे लागतात। त्याकरिता मी तांदूळ घेतलेले आहेत। इथं 3 वाट्या तांदूळ घेणार मी। ही दुसरी वाटी आणि ही तिसरी। उडदाची डाळ आहे, योग्य प्रमाणात घेतलेली आहे मी। थोडी हरभऱ्याची डाळ। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्यानं। आता हे आपण भिजायला ठेवूया। याला 7-8 घंटे भिजायला ठेवायचं। याच्यावरती आता आपण ढक्कन ठेवूया आणि हे 8 घंट्यासाठी भिजायला ठेवूया। याच्यामध्ये 1 चम्मच मेथी टाकायची। आंबोळीचं पीठ छान येतं, मस्त तांदूळ भिजतात। 8 घंटे झालेले आहेत बघा, आपण तांदूळ भिजायला टाकले होते तर बघू शकता या प्रकारे भिजले। आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून तांदूळ ग्राइंड करून घेऊया। बघू शकता आता आपण ग्राइंड करूया मिक्सरला। बघू शकता या प्रकारे मी बारीक केलेली आहे। असं या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा मी जाडसर केलं पीठ काढलेलं आहे, कारण आहे ना मला आंबोळी बनवायची आहे ना, त्याच्यामुळे लय बारीक नाही करायचं। सर्व पीठ काढून झालेलं आहे आंबोळीचं। आता याच्यामध्ये 1 चम्मच साखर घालायची। पीठ चांगलं येतं आंबोळीचं। आता याला चांगलं फेटून घ्यायचं, पिठाला चांगलं फेटून घ्यायचं एकदम मस्त लगे छानपैकी असं। आणि 5 मिनिटं चांगलं असं करून घ्यायचं, पीठ छान येतं। बघू शकता याप्रमाणे फेटलेलं आहे मी। बघा असं मस्त छानपैकी फेटायचं, म्हणजे पीठ चांगले येते। आणि भांडं मोठं घ्यायचं। मी मोठं भांडं घेतलेलं आहे, माझं पीठ पण जास्त नाही, त्याच्यामुळे मी पिठाच्या प्रमाणेच मी भांडं घेतलेलं आहे। याच्यावरती असं झाकण लावायचं। मी पेपर घेतलेला आहे, या पेपरला असं ठेवायचं। त्याच्यानंतर त्याला असं चांगलं झाकून ठेवायचं, कारण आहे ना थंडीचे दिवस आहेत, पीठ लवकर येत नाही। बघू शकता मी असं पॅक केलं आहे, खालून पण पॅक केलेलं आहे। गरम राहते आणि पीठ लवकर येते। आता याला उद्या सकाळी आपण बघू पीठ कसं येते, ते तुम्हाला दाखवते नंतर मी। रात्री आपण आंबोळीचं पीठ भिजायला टाकलं होतं, बघूत कसं झालं ते। आता याच्यावरचे पेपर काढूत पहिले आपण। बघू शकता मी असं पॅक केलं होतं याला। छान पीठ आलेलं आहे, बघू शकता कसं पीठ आले बघा। छान पीठ आले, तरी पण थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं, नाही तर उन्हाळ्यामध्ये याच्याहून छान येते। हलकं पीठ झाले बघा हे, बघू शकता त्याच्या आंबोळ्या खूप छान होतात। चला मग आता आंबोळ्या करूत आपण। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि याला छान फेटून घ्यायचं असं। बघू शकता आंबोळ्या छान निघतात। चला तर मग आता आंबोळी बनवून घेऊया आपण। त्याच्यासाठी गॅस ऑन करते आणि त्याच्यावर हे बिडा आहे हे ठेवलेला आहे मी। बिडा गरम झालेला आहे, त्याला आता आपण तेल लावून घेऊया। कांद्याच्या अर्धा कांदा कापायचा आणि असं पकडून याला असं लावायचं, किंवा नारळाच्या शेंडीने पण लावतात, पण आमच्याकडे नाही नारळाची शेंडी, त्याच्यामुळं मी कांद्यानंच लावते। बघा माझ्याच्याने आंबोळी टाकताना थोडंसं प्रॉब्लेम झालं होतं, ते आंबोळीचं शॉट आलंच नाही, त्याच्यामुळे मी परत दाखवायले मी आंबोळी कशी बनवते ते। याप्रमाणे टाकायचं आणि वरती अशी प्लेट ठेवायची।
बघू शकता, प्लेट काढायची अशी आणि आंबोळीला चौकून असं फिरवायचं. मिळताना असं टाकायचं याच्यामध्ये. हे बघा, छानपैकी आंबोळ्या छान होतात, मऊ लुसलुशीत होतात. बघू शकता, याप्रमाणे आंबोळी होते, अशी छान होते. बघा, सगळ्या आंबोळ्या झालेल्या आहेत, अशा नरम होतात. बघू शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आंबोळी कशी झाली ते नक्की सांगा. बघा, खूप छान आंबोळी झालेली आहे.